नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. बातमी आहे पेन्शनधारकांसाठी चिंताजनक बातमी. हे कागदपत्र नसतील तर तुमची पेन्शन थांबू शकते. मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही. मित्रांनो, निवृत्तीनंतर प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे पेन्शन. हीच पेन्शन त्यांच्या औषधोपचार, घर खर्च आणि इतर दैनंदिन गरजासाठी आधार ठरते. पण अनेकदा लहानशी चूक किंवा माहिती अभावी ही पेन्शन थांबते. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे आवश्यक कागदपत्र वेळेत सादर न करणे. या कागदपत्रांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईफ सर्टिफिकेट. हे वेळेत सादर न केल्यास पेन्शन थांबू शकते. पूर्वी पेन्शनधारकांना हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँक किंवा सरकारी कार्यालयात तासनतास रांगेत उभे राहावे लागायचे. पण आता ही प्रक्रिया खूपच सोपी झाली आहे. प्रत्येक वर्षी नोव्हेंबर 1 ते नोव्हेंबर 30 या कालावधीत पेन्शनधारकांनी आपलं लाईफ सर्टिफिकेट सादर करणं आवश्यक आहे. जर हे वेळेत केलं नाही तर तुमची पेन्शन थांबू शकते. आता पेन्शनधारकांना लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुम्ही घर बसल्या ऑनलाईन लाईफ सर्टिफिकेट सादर करू शकता. यासाठी जीवन प्रमाण ॲप वापरू शकता. आधार बायोमेट्रिकच्या मदतीने मोबाईल किंवा लॅपटॉपवरूनही हे काम करता येते. याशिवाय पोस्ट ऑफिस एजंटला घरी बोलावूनही ही सुविधा घेता येते. लाईफ सर्टिफिकेट सादर करताना किंवा पेन्शन घेताना काही इतर महत्त्वाची कागदपत्रेही आवश्यक असतात. ही कागदपत्रे नसतील तर तुमची पेन्शन थांबू शकते. ही कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत. पहिला आहे ओळख आणि पत्त्याचा पुरावा. यामध्ये आधार कार्ड, वोटर ID, पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन आणि पासपोर्ट हे महत्त्वाचे आहेत. दुसरा आहे बँक खात्याची माहिती. यामध्ये बँक पासबुकची प्रत, बँकचा IFSC कोड आणि अकाउंट नंबर. तिसरा आहे उत्पन्न आणि पेन्शन ID. यामध्ये आहे इन्कम डिक्लेरेशन सर्टिफिकेट, पेन्शन ID किंवा PPO म्हणजे पेन्शन पेमेंट ऑर्डर नंबर. मित्रांनो, ही सर्व कागदपत्रे वेळेत आणि योग्य प्रकारे अपडेट ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. थोडीशी दुर्लक्ष केल्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून पुढच्या वेळी पेन्शन थांबण्याची शक्यता वाटली तर सर्वप्रथम लाईफ सर्टिफिकेट आणि इतर कागदपत्रांची तपासणी करा. पेन्शनधारकांनी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात लाईफ सर्टिफिकेट सादर करणं विसरू नये. तसेच सर्व कागदपत्रे वेळोवेळी तपासून अपडेट ठेवावी. यामुळे पेन्शन थांबण्याचा धोका टाळता येईल आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागणार नाही. तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.